शेतकरी मित्रांनो नमस्कार। सध्या राज्यात कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे। काही भागात सूर्यदर्शनासह हलका तर काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो, हा पाऊस लगातार पडत नसून थोडा वेळ पडून लगेच उघडीप देत आहे। हवामान खात्याने 27 ते 30 जून दरम्यान राज्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि त्यानुसार आज 27 जूनला राज्यातील बऱ्याच भागात पाऊस पडणार आहे। पण हा पाऊस नेमक्या कोणत्या जिल्ह्यात कोणत्या वेळेला आणि कसा पडणार याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूयात। तर मित्रांनो, आज 27 जूनला कोकण व लगतच्या परिसरामध्ये म्हणजेच रत्नागिरी, चिपळूण, पालघर तसेच ठाणे आणि मुंबई या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पाऊस जोर धरू शकतो। यामध्ये परभणी, हिंगोली, लातूर, अहमदनगर, श्रीरामपूर, कोपरगाव, पाथर्डी, जामखेड तसेच बीड, केज, धारूर, धुळे जिल्हा, जुन्नर, नेर, आर्वी, चिमठाणे यासह धाराशिव जिल्ह्यातील काही भाग, बार्शी, अक्कलकोट, उमरगा, कर्जत तसेच करमाळा, परांडा, अकलूज, तुळजापूर आणि वैराग या सर्व भागांमध्ये आज संध्याकाळच्या दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज आहे। त्यासोबतच मित्रांनो, सांगली, सोलापूर, पंढरपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता असून छत्रपती संभाजीनगर मध्ये काही भागातच कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। यासह नागपूर, जालना, नांदेड, पुणे, नाशिक तसेच बुलढाणा, नंदुरबार आणि भंडारा या सर्व जिल्ह्यांमध्ये सगळीकडे तर नाही पण तुरळक भागात आज संध्याकाळच्या दरम्यान पाऊस पडू शकतो। तर गडचिरोली, वर्धा, अमरावती, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दुपारी कुठेतरी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून रात्रीला मात्र चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हवामानाच्या सगळ्या अपडेट वेळोवेळी पाहण्यासाठी आपल्या 24/7 हवामान अंदाज या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।